ते दर्शन घेतील आणि दर्शन घेतल्यानंतर ते पाहणी देखील या ठिकाणी करणार आहेत. म्हणजे महायुती आणि महाविकास आघाडीचे नेते हे एकाच वेळी राजकोट किल्ल्यावरती पाहायला मिळणार आहेत. हा बोल निश्चित. विजय, तुम्ही आपल्या सोबतच राहा. आपण दृश्य बघतोय, नारायण राणे आणि निलेश राणे हे दोघेही आता मालवणच्या या राजकोट किल्ल्यामध्ये पोहोचलेले आहेत आणि त्याच ठिकाणी सध्या विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार सुद्धा सोबत आहेत. एकमेकांशी संवाद सुद्धा साधलेला आहे, हस्तांदोलन केलेलं आहे. तर राज्यकर्ते आणि विरोधक असे दोघेही आज मालवणच्या या किल्ल्यामध्ये आमने सामने आले. दोघांमध्येही एक चांगला संवाद झाला. आज महाविकास आघाडीच्या वतीनं मालवणमध्ये आंदोलन केलं जाणार आहे. तर दुसरीकडे नारायण राणे हे सुद्धा पोहोचलेले आहेत. नारायण राणे त्या घटनास्थळावरती जातील, पाहणी करतील. माजी खासदार निलेश राणे सुद्धा त्यांच्या सोबत आहेत. विजय, दोन्ही नेत्यांमध्ये संवाद झालेला आहे. कलेक्टर साहेब अगदी बरोबर आहे अमोल, कारण महाविकास आघाडीचे नेते येण्याची वाट पाहत या ठिकाणी विजय वडेट्टीवार उभा राहिलेले आहेत. महापुरुष मंदिर या ठिकाणी म्हणजे राजकोट किल्ल्याचं प्रवेशद्वार आहे, तिथून अगदी काही फुटावरती हे मंदिर आहे आणि आत आल्यानंतर ते जयंत पाटील असतील किंवा आदित्य ठाकरे असतील या सगळ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांची वाट बघत या ठिकाणी थांबली आहेत, कारण ते एकत्रित या सगळ्या जी घटना घडली त्याची पाहणी करणार आहेत. मात्र त्याच दरम्यान नारायण राणे आले या ठिकाणी. येताना त्यांनी सुरुवातीला विजय वडेट्टीवार यांना नमस्कार केला, हातामध्ये हात दिला आणि मग ते पुढे जो पुतळ्याची दुर्घटना घडली त्या ठिकाणी पाहणीसाठी आलेले आहेत. या ठिकाणी कलेक्टर देखील उपस्थित आहेत, अधिकारी देखील या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. म्हणजे एकाच वेळी हे महाविकास आघाडी आणि महायुतीचे नेते हे राजकोट किल्ल्यावरती पोहोचले असं म्हणायला हरकत नाही. निश्चित. तर अत्यंत संवेदनशील असा हा विषय आहे. छत्रपती शिवाजी महाराज